कथा सुरू होते बेकी, तिच्या नवरा डेनन आणि त्यांची मैत्रीण शाईल यांच्या भोवती ही गोष्ट फिरते. हे तिघे एका मोठ्या पर्वतावर चढाई करत असतात. त्यांना साहसाचा चांगला अनुभव असतो, त्यामुळे ते सगळेच खूप उत्साही असतात. पण अचानक डेनन एका खडकावर पकड घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी एक पक्षी उडून येतो आणि त्याच्या तोल जातो. तो दोरीच्या मदतीने लटकत राहतो. शाईल आणि बेकी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं. दोरी तुटते आणि डेनन त्यांच्या डोल्यां देखत खोल दरीत पडून मरतो. या घटनेमुळे बेकी पूर्णपणे तुटून जाते. 1 वर्ष निघून जातं, पण ती त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकत नाही. दारू तिच्या आयुष्याचा भाग बनलेली असते आणि ती एकटेपणात जगत असते. तिचे वडील जेम्स तिला आयुष्यात पुढे जाण्यासाठी समजावतात, पण बेकीसाठी सगळं संपलेलं असतं. ती तर स्वतःच्या आयुष्य संपवण्याचा विचार करते, पण त्याचवेळी तिची मैत्रीण शाईलचा फोन येतो. खरं तर बेकीच्या वडिलांनीच शाईलला तिच्या मैत्रिणीला या परिस्थितीतून बाहेर काढायला सांगितलं होतं. शाईल तिला एक नवीन आव्हान देते, 2000 फूट उंच आणि जुन्या टॉवरवर चढाई करण्याच्या. सुरुवातीला बेकी नकार देते, पण पुढे हेच आव्हान तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा बनणार असतं. शाईल बेकीला समजावते की आयुष्यात कधी कधी पुढे जाण्यासाठी आपल्याला एका मजबूत कारणाची गरज असते आणि कदाचित हीच ती संधी आहे ज्यामुळे बेकी तिच्या जुन्या वेदनांना मागे सोडू शकेल. हे ऐकून शेवटी बेकी तयार होते. दुसऱ्या दिवशी दोघी त्यांच्या धोकादायक प्रवासाला निघतात. प्रवासादरम्यान बेकी शाईलच्या फोनमध्ये तिचे जुने फोटो बघत असत. अचानक तिला एक फोटो दिसतो ज्यात शाईलच्या खांद्यावर एका मुलाचा हात ठेवलेला असतो. जेव्हा बेकी त्याबद्दल विचारते तेव्हा शाईल तो फक्त एक मित्र असल्याचं सांगून विषय टाळते. त्याच्यावेळी बेकीच्या वडिलांचा फोन येतो, पण ती तो उचलत नाही. आता त्या दोघी एका हॉटेलमध्ये थांबतात. इथे बेकीला कळतं की शाईल एक यूट्यूबर आहे आणि ती चढाईशी संबंधित व्हिडिओ बनवते. यानंतर ती हॉटेलमधील वेटरला त्या टॉवरबद्दल विचारते. वेटर सांगतो की टॉवर इथून सुमारे 2 मैलांच्या अंतरावर आहे. रात्री बेकीला एक स्वप्न पडतं ज्यात ती डेनसोबत खास वेळ घालवत असते, पण अचानक तिची झोप उघडते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघी पुन्हा प्रवास सुरू करतात. शाईल कॅमेरा काढून व्लॉगिंग सुरू करते, पण याच दरम्यान त्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्या एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावतात. शेवटी त्या दोघी त्या निर्जन ठिकाणी पोहोचतात जिथून टॉवर स्पष्ट दिसतो, पण तिथे जाण्यासाठी त्यांना आधी एक कुलूप बंद गेट दिसतो ज्यावर चेतावणी फलकही लावलेला असतो. गेट बंद असल्यामुळे त्यांना गाडी तिथेच सोडून पायी पुढे जाऊन लागतं. हा परिसर पूर्णपणे निर्जन वाळवंटासारखा असतो. चालत चालत त्यांना एक मेलेला प्राणी दिसतो ज्याला गिधाडम खात असतात. शाईल त्या प्राण्याचा फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकते आणि बेकीला सांगते की भीतीला स्वतःवर हावी होऊ देऊ नकोस. आता त्यांच्या समोर तो टॉवर असतो जो खूप जुना, गंजलेला आणि भयानक असतो. दोघी स्वतःला सुरक्षा दोरीने बांधून चढाई सुरू करतात. शाईल पुढे असते आणि बेकी मागे. पण चढताच हे स्पष्ट होतं की टॉवरची अवस्था खूप खराब असते. प्रत्येक पायरीवर गंजलेली शिडी हलत असते आणि पूर्ण टॉवर थरथरत असतो. तरीही शाईल हिम्मत हारत नाही आणि सतत वर चढत राहते. बेकी सुद्धा भीती असूनही हिम्मत गोळा करून चढाई सुरू ठेवते. पण अचानक तिने पकडलेली पायरी तुटून खाली पडते. बेकी थोडक्यात वाचते, पण या घटनेमुळे तिची भीती आणखी वाढते. तेव्हा शाईल तिला प्रेरणा देते की जर एक पायरी तुटली आहे तर पुढेही असम होऊ शकतं. आपल्याला हिम्मत ठेवावी लागेल. जसजसे दोघीवर चढतात त्यांना जाणवतं की अनेक नटबोल्ट सैल झालेले आहेत आणि टॉवर आता कोणत्याही क्षणी पडू शकतो. हा टॉवर इतका जुना असतो की त्याची अवस्था बघून असं वाटत होतं जणू तो शतकांपासून तिथे उभा आहे. तरीही दोघी थांबत नाहीत. मध्ये मध्ये त्या पाणी पिऊन थोडा आराम घेतात. आता त्या इतक्या उंचीवर पोहोचलेल्या असतात की खाली जमिनीवर सगळं काही खूप लहान दिसत असतं. हळूहळू त्यांनी टॉवरच्या आतल्या शिड्यांनी चढाई पूर्ण केली. आतापर्यंत त्या सुमारे 18,800 फुटांपर्यंत पोहोचल्या होत्या. पण संकट अजून संपलेलं नव्हतं. शेवटच्या 200 फूट त्यांना टॉवरच्या बाहेरील शिड्यांनी चढावं लागतं. बाहेर जोरदार वारे वाहत होते.
ज्यामुळे बेकीची भीती आणखी वाढली. तिला थांबायचं होतं, पण शाईल आधीच छडाई सुरू केली होती. नाईलाजाने बेकीलाही तिच्या मागे जावं लागलं. आता परिस्थिती आणखी धोकादायक होती, कारण बाहेरील शिड्या गंजलेल्या असन्या सोबतच हलतही होत्या. थोड्या वेळाने त्यांना एका मोठ्या डिशसारख्या संरचनेला पार करावं लागलं. शाईल मजा करत हसत खेळत ती पार करते आणि नंतर बेकीलाही मदत करून वर ओढून घेते. बेकीची भीती आता शिगेला पोहोचलेली असते, पण मैत्रिणीच्या मदतीने तीही पुढे जात राहते. वर चढत असताना शाईल मजेत शिडी हलू लागते, जेणेकरून बेकी आणखी घाबरेल. पण तिचीही मजा धोकादायक ठरते, कारण नट बोल्ट आणखी सैल होतात. अचानक एक बोल्ट निघून खाली पडतो. तरीही दोघी हार मानत नाहीत आणि कशातरी टॉवरच्या शिखरावर पोहोचतात. मात्र त्यांना अंदाज नसतो की वाटेत अनेक बोल्ट सैल झालेले आहेत, म्हणजे आता परत येणं आणखी धोकादायक असेल. वर पोहोचताच दोघी आनंदाने नाचू लागतात. शाईल लगेच तिच्या कॅमेरा काढून व्लॉग रेकॉर्ड करू लागते. शानदार शॉट्स घेण्यासाठी ती ड्रोन सुद्धा उडवते. मग कंटेंट आणखी मजेदार बनवण्यासाठी शाईल स्वतः टॉवरवरून एका हातावर लटकते. बेकी तिला वारंवार विरोध करते, पण शाईल कुठे ऐकणार होती. शॉट पूर्ण केल्यावरती बेकीलाही तोच स्टंट करायला सांगते. सुरुवातीला बेकी घाबरते, पण शाईल म्हणते की जर भीतीवर विजय मिळवायचा असेल तर हीच ती संधी आहे. शेवटी बेकी हिंमत गोळा करते आणि शाईलच्या हात पकडून तीच धोकादायक पोच देते. शाईल तिची सेल्फी काढते आणि मग बेकीवर येते. आता बेकी सोबत आणलेल्या डेननच्या अस्थी बाहेर काढते आणि हवेत विसर्जित करते. त्या क्षणी दोघी मैत्रिणी भावूक होतात आणि डेनला आठवतात. यानंतर त्या ठरवतात की आता खाली परताव. दोघी सुरक्षा दोरी लावून तयार होतात. सर्वात आधी बेकी खाली उतरणं सुरू करते, पण जसा ती पहिलं पाऊल ठेवते, खालील शिड्या अचानक तुटून पडतात. बेकी दोरीच्या आधाराने लटकून राहते. शाईल खूप घाबरते, पण हिंमत गोळा करून कशातरी बेकीला वर ओढून घेते. मृत्यूच्या इतक्या जवळून परत आल्यावर बेकी भीतीने रडू लागते, पण पुढच्या क्षणी दोघी मोठ्याने हसू लागतात. त्यांच्यासाठी हा क्षण भीती आणि साहसाचा मिश्रित अनुभव असतो, जो कदाचित त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. जेव्हा दोघी खाली बघतात, तेव्हा त्यांना स्पष्ट कळतं की आता शिडी पूर्णपणे तुटली आहे, म्हणजे खाली उतरण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही. हे बघून दोघी घाबरतात आणि लगेच आपापले फोन तपासतात, पण इतक्या उंचीवर कोणतंही नेटवर्क मिळणं अशक्य असतं. त्याचवेळी त्यांना तिथे एक आपत्कालीन पेटी दिसते. ती उघडल्यावर त्यांना एक दुर्बीण आणि एक फ्लेअर गन मिळते. पण त्यांची सर्वात मोठी समस्या ही होती की पाण्याची बेंग खाली जाऊन टॉवरच्या डिशवर अडकलेली होती. हे बघून बेकी रागाने शाईलवर ओढते, आता आपण तहान भुकेने इथेच मरू. शाईल तिला शांत करते आणि म्हणते की शिडी पडल्याचा आवाज कोणीतरी ऐकला असेल आणि पोलिसांना फोन केला असेल. आपल्याला फक्त थोडी वाट बघावी लागेल. याच दरम्यान शाईलला लक्षात येतं की पडल्यामुळे बेकीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. रक्त थांबवण्यासाठी ती आपला शर्ट फाडून बेकीच्या पायाला बांधते. आता दोघी जणी मदतीची वाट बघत बसतात. काही वेळाने बेकी शाईलला विचारते की तिने व्लॉगिंग का सुरू केलं. शाईल उत्तर देते, मी हे डेनसाठी सुरू केलं होतं. हे ऐकून बेकीच्या मनात थोडा संशय निर्माण होतो. 5 तास उलटून जातात, पण अजूनही कोणतीही मदत येत नाही. तेव्हा शाईलला आठवतं की तिने वाटेत त्या मेलेल्या प्राण्याचा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. ते बघून त्यांना एक कल्पना सुचते. दोघी त्यांच्या फोनवर एक मदतीचा संदेश टाईप करतात आणि त्याला दोरीने बांधून खाली लटकवू लागतात, जेणेकरून कदाचित खाली जाताना नेटवर्क मिळेल आणि पोस्ट अपलोड होईल. पण दोरी फक्त 15 फुटांची होती, त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी होतो. मग बेकीला आणखी एक कल्पना सुचते. ती म्हणते की जर फोनला पूर्णपणे खाली पोहोचवायचं असेल तर आपल्याला तो फेकावा लागेल. शाईल सहमत होते. ती आपला बूट काढते आणि त्याच्या आत फोन व्यवस्थित ठेवते, जेणेकरून फोन तुटू नये. यासाठी त्या त्यांच्या मोजे आणि अंतर्वस्त्रांचाही वापर करतात. सगळं पेन केल्यावर त्या फोन खाली फेकतात. फोन खाली पोहोचतो, पण तो संदेश सुरक्षितपणे डिलिव्हर होईल की नाही हे बघण्यासारखं होतं. फोन खाली फेकल्यानंतर दोघी दुर्बिणीतून
बघण्याचा प्रयत्न करतात की संदेश पाठवला गेला की फोन तुटला. पण इतक्या उंचीवरून त्यांना काहीही स्पष्ट दिसत नाही. त्याचवेळी बेकीची नजर शायलच्या पायावर असलेल्या एका 143 टेंटूवर जाते. हा तोच नंबर होता जो डेन बेकीला आय लव्ह यू म्हणण्यासाठी वापरत असे. बेकीच्या मनात संशय आणखी वाढतो, पण ती गप्प राहते. इतक्यात त्यांना खाली एका माणसासोबत त्याचा कुत्रा दिसतो. दोघी मोठ्याने ओरडून मदत मागतात, पण इतक्या उंचीवरून त्यांचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचतच नाही. तो माणूस फोनवर व्यस्त असतो आणि वर बघतही नाही. याच दरम्यान शायलचा फोनही खाली पडून पूर्णपणे फुटलेला असतो. निराश होऊन बेकी आपला बूट काढून खाली फेकते, जेणेकरून कदाचित त्या माणसाचं लक्ष त्यांच्याकडे जाईल. बूट थेट त्याच्याजवळ जाऊन पडतोही, पण तो त्याला कोणा दुसऱ्याचा बूट समजून मजे दूर फेकून देतो आणि आपल्या कुत्र्याला घेऊन पुढे निघून जातो. हे बघून बेकीचं हृदय तुटतं. ती लगेच फ्लेअर गन चालवणार असते, पण शाईल तिला थांबवते. ती म्हणते, दिवसा फ्लेअर चालवण्याचा काहीच फायदा होणार नाही, रात्रीची वाट बघू. तेव्हा त्यांची नजर समोरच्या एका गाडीवर पडते. त्या गाडीत आणखी एक माणूस बसलेला असतो. आता दोघींच्या आशा पुन्हा जागृत होतात. आता त्यांच्याकडे फक्त एकच शेवटची आशा उरलेली असते, रात्र झाल्यावर फ्लेअर गन चालवणं. दोघी आतुरतेने अंधार होण्याची वाट बघतात आणि जसा अंधार होतो त्या फ्लेअर गन आकाशात चालवतात. त्यांच्या सुदैवाने खाली उभे असलेले 2 माणसं त्यांना बघतातही. शाईल खूप आनंदी होते की शेवटी आता मदत मिळणार आहे. ते दोन्ही माणसं हळूहळू त्यांच्या गाडीकडे जातात. वर उभ्या असलेल्या मुलींना वाटतं की आता त्या वाचणारच आहेत, पण त्याचवेळी खालचं दृश्य त्यांना थक्क करून टाकतो. ते दोन्ही लोक मदत करण्याऐवजी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडतात आणि गाडी चोरून तिथून पळून जातात. हे बघून दोघी तुटून जातात. शाईल ओरडत राहते, पण तिथे तिचा आवाज ऐकणारं कोणीही नसतं. आता त्यांची शेवटची आशाही मिटलेली होती. याच दरम्यान अंधार आणखी गढ होऊ लागतो आणि टॉवरवर लावलेली लाल सिग्नल लाईट चालू होते. दोघींना खूप झोप येत असते, पण इथे झोपण्याचा अर्थ होता थेट मृत्यूच्या खाईत पडणं. त्यामुळे त्या झोपेशी लढत लढत गप्पा मारू लागतात. गप्पांमध्ये बेकी शाईलला तिच्या टेंटूबद्दल विचारतेच. शाईल लाजिरवाण्या स्वरात सत्य कबूल करते. तुझ्या नवररियासोबत डेनसोबत माझं 4 महिन्यांचं अफेअर होतं. ही माझी सर्वात मोठी चूक होती. मी त्याच्यावर प्रेम करू लागले होते, पण नंतर मला कळलं की मी त्याच्यावर तुझ्या इतकं प्रेम कधीच करू शकणार नाही. त्यामुळे डेन मेल्यानंतरही मी तुला कधीच सत्य सांगितलं नाही. हे ऐकून बेकीचं हृदय तुटतं. तिला खूप वाईट वाटतं, पण या परिस्थितीत ती काहीच करू शकत नव्हती. आता टॉवरवर त्यांच्या आयुष्याचे पूर्ण 24 तास उलटून गेले होते. भूक आणि तहानाने त्यांची अवस्था बिघडत होती. याच दरम्यान शाईल ठरवते की ती कोणत्याही परिस्थितीत खाली जाऊन पाण्याची बॅग आणि इतर आवश्यक सामान घेऊन येईल. ती दोरी टॉवरला घट्ट बांधते आणि हिम्मत करून खाली उतरू लागते. शाईल कशातरी खाली पोहोचते, पण दोरी लहान असल्यामुळे ती अजूनही बॅगपर्यंत पोहोचू शकत नाही. आता तिच्याकडे एकच मार्ग उरलेला असतो, आयुष्यपणाला लावून उडी मारणं. हिम्मत गोला करून ती उडी मारते आणि कशातरी डिशपर्यंत पोहोचते. तिथे पोहोचताच ती सर्वात आधी बॅगमधून पाणी काढून पिते, कारण तहाने तिच्या घसा पूर्णपणे सुकलेला असतो. पण आता तिच्या समोर खरी अडचण उभी होती. खाली तर आली, पण वर कशी जाणार? थोडा वेळ विचार केल्यावर ती बॅगला दोरीने बांधते आणि स्वतःही दोरी पकडून वर लटकते. बेकी पूर्ण ताकद लावून तिला वर खेचायला लागते. शाईलही हळूहळू वर चढू लागते आणि ती वर पोहोचणारच असते की अचानक बेकीच्या हातून दोरी निसटते. शाईल वेगाने खाली पडू लागते. हे बघून बेकीची हृदयाची धडधड थांबल्यासारखी होते. तिला लगेच डेनच्या मृत्यूची आठवण येते आणि तिला भीती वाटते की आता ती तिच्या जिवलग मैत्रिणीलाही गमावेल. घाबरून ती खाली डोकावते तर बघते की शाईल अजूनही दोरीने लटकलेली आहे, पण तिचे हात खूप जखमी झालेले असतात आणि आता तिच्यात स्वतःहून वर चढण्याची ताकद नसते. बेकीला कळतं की आता जबाबदारी फक्त तिची आहे. पूर्ण ताकद आणि हिम्मत गोला करून ती एकटीच शाईलला वर खेचते. दीर्घ संघर्षानंतर शेवटी ती तिच्या मैत्रिणीला टॉवरच्या वर आणण्यात यशस्वी होते.
बेकी पाणी पिऊन थोडी हिंमत गोला करते आणि एक मदतीची चिठ्ठी लिहून तिला ड्रोनमध्ये लावते. दोघींना पूर्ण विश्वास असतो की ड्रोन त्यांचा जीव वाचवेल. जसा ड्रोन उडून हॉटेलच्या दिशेने जाऊ लागतो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परत येतो. पण अचानक ड्रोनची बॅटरी लो होते. बेकी घाबरते की बॅटरी संपून जाईल, म्हणून ती त्याला लगेच परत बोलावते. त्यांच्या वाचण्याचा हा शेवटचा आधारही आता अयशस्वी झाला होता. हे बघून बेकी तुटून जाते आणि रडू लागते. आता आपलं काय होईल? कदाचित आपण इथेच मरू. पण शाईल तिला हिंमत देते की असं होणार नाही. त्या दोघी नक्कीच इथून बाहेर पडतील. रात्र होताच बेकीला एक भयानक स्वप्न पडतं. तिला दिसतं की शाईल मेलेली आहे आणि गिधाडम तिची बॉडी ओरबाडून खात आहेत. भीतीने बेकी झोपेतून उठते आणि तिला कळतं की हे फक्त एक वाईट स्वप्न होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बेकीच्या डोक्यात एक नवीन कल्पना येते. टॉवरवर लावलेल्या लाईटने ड्रोनला चार्ज करणं. पण अडचण ही होती की शाईल तिच्या जखमी हातामुळे वर चढू शकत नव्हती. त्यामुळे बेकीच पूर्ण हिंमत करून त्या उंच खांबावर चढते. ती लाईट उघडून चार्जर लावते, पण प्लग इतका सैल असतो की बॅटरी चार्ज करण्यासाठी बेकीला स्वतः लटकून चार्जर पकडून ठेवावा लागतो. वेल जसजसा जातो तिचे हात सुन्न होऊ लागतात आणि त्याचवेळी तिच्यावर एक गिधाड हल्ला करू लागतो. मोठ्या मुश्किलीने ती स्वतःला वाचवते, पण तिची बँक खाली पडते. तरीही ती हार मानत नाही आणि शेवटी ड्रोनची बॅटरी पूर्ण चार्ज होते. बेकी खाली उतरते आणि पुन्हा आशेने ड्रोन उडवून हॉटेलच्या दिशेने पाठवते. यावेळी ड्रोन चार्ज केलेला होता आणि त्यांच्यामध्ये पुन्हा आयुष्याची एक किरण जागृत झाली होती. पण त्याचवेळी एक ट्रक येऊन थेट ड्रोनला धडकतो. ड्रोन तुटून जातो आणि त्यांच्या शेवटचा आधारही संपतो. दोघी आतून पूर्णपणे तुटून जातात आणि तेव्हाच संध्याकाळ होताना त्यांना समोरून एक भयानक वादळ येताना दिसतं, जे थेट त्यांच्या दिशेने येत होतं. बेकी थकून पूर्णपणे तुटलेली असते आणि तिला झोप येत असते. पण शाईल तिला थांबवते आणि म्हणते, जर तू डोळे मिटले तर गिधाडम तुझ्या जखमेचा फायदा घेऊन हल्ला करतील. बेकी थोडा वेळ गप्प राहते आणि मग शाईलाकडे तिचा दुसरा बूट मागते, जेणेकरून त्यात आपला फोन घालून तो खाली टाकू शकेल. पण त्याचवेळी सत्य समोर येतं. शाईल म्हणते की तिचा बूट खाली डिशवर पडलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला सर्वात मोठा धक्का देतो. खरं तर जेव्हा बेकी शाईलावर खेचत होती तेव्हा तिचा हात निसटला होता आणि शाईल खाली पडली होती. त्याचवेळी तिचा मृत्यू झाला होता. म्हणजे आतापर्यंत जी शाईल बेकीसोबत होती ती खरं तर फक्त बेकीची कल्पना होती. ती तिच्या मैत्रिणीच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी तिला वारंवार कल्पना करत होती. खरं तर ती सुरुवातीपासूनच या धोकादायक टॉवरवर एकटीच जगत होती. ही सत्यता कळल्यावर बेकीचे हृदय पूर्णपणे तुटतं. ती रडते, कारण तिच्या आयुष्यात सर्वात जवळची फक्त शाईलच होती आणि आता तीच तिच्यासोबत नाही. रात्री बेकी तिच्या वडिलांसाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड करते. यात ती म्हणते, डॅड, मला घरी परत यायचं आहे. मला जगायचं आहे. तुम्ही नेहमीच मला योग्य मार्ग दाखवला आणि मी तुमच्यावर खूप प्रेम करते. हा क्षण खूप भावूक असतो, कारण आता बेकीला वाटत होतं की कदाचित हा तिचा शेवटचा संदेश असेल. इकडे तिचे वडील जेम्सही काळजीत असतात की त्यांची मुलगी कुठे गायब झाली. ते प्रत्येक क्षणाला तिच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बेकी गाढ झोपेत होती तेव्हा एक गिधाड तिच्या जखमेवर हल्ला करून मांस ओरबाडू लागतो. हे बघून ती वेदनेने किंचाळते, पण परिस्थिती अशी होती की आता जगायचं असेल तर लढावं लागेल. बेकी हिंमत गोला करते आणि त्या गिधाडाला पकडून मारून टाकते. मग नाईलाजाने तेच खाऊन ती आपली भूक शमवते, कारण इथे नियम स्पष्ट होता, ज्याला जिवंत राहायचं आहे त्याला प्रत्येक परिस्थितीत लढावं लागेल. गिधाडाच्या मांस खाल्ल्याने तिला थोडी ताकद परत येते. आता बेकी विचार करते की तिला काहीतरी करावं लागेल. ती दोरीच्या आधाराने हळूहळू खाली डिशपर्यंत उतरते, जिथे तिच्या सर्वात लाडक्या मैत्रिणीची शाईलची बॉडी पडलेली असते. ती थरथरत्या हातांनी आपला फोन काढते आणि त्यात संदेश रेकॉर्ड करून वडिलांना पाठवते की मी या टॉवरवर अडकलेली आहे, मला वाचवा. पण इथे आणखी एक मोठी अडचण होती. जर फोन असा टाकला तर तो तुटून जाईल आणि संदेश कधीच डिलिव्हर होणार नाही.
त्यामुळे बेकी नाईलाजाने तिच्या फोन शाईलच्या बुटात ठेवते आणि मग पूर्ण हिंमत करून तो शाईलच्या मृतदेहाच्या आत ठेवते. यानंतर डोल्यात अश्रू आणून ती तिच्या मैत्रिणीच्या मृतदेहाला टॉवरवरून खाली पाडते, कारण हा तिच्या शेवटचा आणि सर्वात मोठा डाव होता. आता रात्रीची वेळ होती. त्याचवेळी बेकीच्या वडिलांच्या फोनवर तो संदेश पोहोचतो. संदेश मिळताच ते लगेच पोलिसांना फोन करून योग्य ठिकाणी पाठवतात. थोड्या वेळाने पोलीस टॉवरवर पोहोचतात आणि एका मृतदेहाला जागतात. हे बघून बेकीच्या वडिलांच्या हृदय वेगाने धडधडू लागतं. त्यांना वाटतं की ही त्यांची मुलगी आहे आणि आता सगळं संपलं आहे. पण त्याचवेळी मागून आवाज येतो, डेंड. ते मागे वळून बघतात आणि समोर त्यांची मुलगी बेकी पोलिसांसोबत उभी असते. हे बघून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. दोघेही गल्ल्यात पडून खूप रडतात. बेकी रडत रडत म्हणते, तुम्ही नेहमी माझ्यासाठी बरोबर होता डेंड, आणि मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आपल्या मुलीला जिवंत बघून जेम्सच्या आनंदाला काही सीमा नसते. ते तिला घट्ट मिठी मारतात आणि सोबत घेऊन घराच्या दिशेने निघून जातात. तर मित्रांनो, ही होती फॉल 2042 ची रोमांच, भीती आणि हिंमतीने भरलेली कहाणी. हा चित्रपट आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर माणूस हार मानला नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला तर आयुष्य नेहमीच त्याला जगण्याची एक नवीन संधी देते. आणि याच सोबत ही कहाणी इथेच संपते. तुम्हाला हा चित्रपट आणि आमचं स्पष्टीकरण कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.